श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 17 ऑक्टोबर आणि या दिवशी आलेली आहे वसुबारस. वसुबारस या दिवसापासूनच दिवाळीच्या सणांना सुरुवात होते. पहिला दिवस हा वसुबारस असतो आणि त्या दिवशी पहिली पंथी ही लावली जाते. वसुबारसच्या दिवशी गाई वासरांची पूजा करणं हे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही आपल्या घरामध्ये येत असते. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते. म्हणूनच हे जे काही दिवाळीचे 5 दिवस आहेत तर या दिवशी विशेष अशा सेवा पूजा उपासना ह्या करायच्या असतात. तर पहा, समुद्रमंथनातून या वसुबारसच्या दिवशी गायीचा जन्म झाला. म्हणजेच गायी कामधेनू ही त्या समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. यावेळेस 5 कामधेनू समुद्रमंथनातून प्रकट झाल्या आणि जी नंदा नावाची कामधेनू आहे तर तिलाच या दिवशी पूजा ही केली जाते. वसुबारस या नावामध्येच वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी. तर या दिवशी आपण जर गाई वासरांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धन लक्ष्मी ही येत असते. वसुबारस या दिवशी रमा एकादशी देखील आलेली आहे. दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशीच वसुबारस ही साजरी केली जाते. तर पहा, या दिवशी व्रताला देखील विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी आई ही आपल्या मुलांसाठी व्रत पकडत असते. वसुबारस या दिवशी जर आईने आपल्या मुलांसाठी व्रत केले तर मुलांचे उज्ज्वल भविष्य हे खूप चांगले होते. मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि मुलांचे यश देखील मुलांना प्राप्त होत असते. आणि हे जे व्रत आहे तर या व्रताला नंदिनी व्रत असं म्हटलं जातं. हे व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि मुलांची उज्ज्वल भविष्य देखील खूप चांगले व्हायला सुरुवात होते. मुलांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते. ज्या पद्धतीने गाई वासरांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने आपल्या घरातील मुलांची पूजा देखील केली जाते. आणि पहा, वसुबारस हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. वसुबारस या दिवशी आपल्याला आईने मुलांसाठी या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आईने आपल्या मुलांसाठी वसुबारसच्या दिवशी लावला तर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होतील. मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते आणि मुलांच्या जीवनामध्ये आयु आरोग्य देखील मुलांचं खूप चांगल्या पद्धतीने राहते. तर पहा, हा दिवा कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये गोमाता लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तरी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि एक लाईक द्यायला विसरू नका. तर पहा, तुमच्या एक लाईकमुळे मला खूप मोठं मोटिवेशन मिळतं आणि पहा, लाईक करायला पैसे देखील लागत नाही. परंतु आपण पाहतो की लाईक केल्याने काय होणार आहे असं प्रत्येकाला वाटतं, परंतु आम्हाला त्याने खूप मोठं मोटिवेशन मिळतं. त्यामुळे तुम्ही एक लाईक तरी नक्की देत चला. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शुक्रवारी उद्या वसुबारसला करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. ज्या घरामध्ये वसुबारसच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा एक दिवा लावला जाईल त्या घरातील मुलांचं आरोग्य हे व्यवस्थित राहील आणि मुलांना दीर्घ आयुष्य लाभेल आणि मुलांच्या ज्या काही अडीअडचणी विघ्न संकट आहेत तर ते दूर होऊन मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. दिवा हा आपल्या सर्वांना माहीत आहे की किती शुभ मानला जातो, कारण दिवा आपण जर घरामध्ये लावला तर घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि आपल्याला आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन जाते. दिव्याला ज्ञान सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. ज्या पद्धतीने आपण दिवा लावतो, दिव्याचा प्रकाश जसा असतो त्याच पद्धतीने मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश निर्माण होतो आणि मुलांचं आयुष्य हे सुखकर व्हायला सुरुवात होते. आता तुमची मुलं ही कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठी असू द्या, लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता.
वसुबारस हा वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या मुलांसाठी उपवास केला जातो. त्यांच्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. म्हणूनच आपल्याला हा दिवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. जर तुमची मुलं सतत किरकिर करत आहेत, खूप हट्टीपणा करत आहेत, मुलांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे किंवा मग मुलं सारखी आजारी पडत आहेत, त्यांनी कितीही आपण दवाखाना केला तरी त्यांचा आजारपण दूर होत नसेल, जेवण करत नसतील, त्यांना भूक लागत नसेल, अशा समस्या मुलांना जाणवत असतील. त्याचबरोबर मुलं हे अभ्यास करायचं विसरून गेले आहेत. मुलं सारखा मोबाईलच घेत आहेत, सारखा मोबाईलच पाहत आहेत. मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, मुलांची जे काही वाचलेलं आहे ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप मोठी आहे, पदवी धारण केलेली आहे, परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, कोणतंही करिअर त्यांच्यापुढे हे त्यांना दिसत नसेल. आता पहा, मुलं ही लहान असतील, मोठी असतील, त्यांच्यासाठी करायचं आहे. मुलं बाहेरगावी असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. त्याचबरोबर बघा, मुलं मुली ह्या दोघांसाठी देखील तुम्ही उपाय करू शकता. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजेच उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तर सकाळी लवकर उठून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर हे स्नान केलं तरी चालेल, कारण पहिलाच दिवस हा दिवाळीचा आहे आणि पहिल्या दिवशी दिवाळीच्या ह्या 5 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही लवकर उठून स्नान करू शकता. तुम्हाला पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे अंघोळीच्या आणि अंघोळ करायची आहे. आपलं शरीर शुद्धीकरण झालं तर आपण जो काही उपाय करू त्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मक वाटत असते. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये गाईवासरांची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला गाईची हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, अगरबत्ती, धूप ओवाळून पंचोपचार पूजा ही करून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. तर संध्याकाळी तुम्ही हा दिवा लावणार आहात, तर संध्याकाळी तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता बघा, तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. कणकेचा दिवा तयार करताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, तुम्हाला हळद घालायची आहे. हळद घालून तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे. या दिव्याला 4 मुख होतील असे 4 मुख तुम्हाला तयार करायचे आहे, म्हणजे चौमुखी दिवा तयार करायचा आहे. आता हा जो कणकेचा दिवा आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. इतर कोणतंही तेल चालणार नाही, तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे. अगदी आपल्याला उपाय हा परफेक्ट करायचा आहे आणि उपाय जर आपण परफेक्ट केला तर आपल्याला त्याचं फळ देखील परफेक्ट मिळत असते. म्हणून मोहरीचं तेलच आपल्याला घालायचं आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती घालायच्या आहेत. चौमुखी दिवा तयार करायचा आहे. 4 वाती लावायच्या आहेत. दिवा प्रज्वलित करायचा, एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि मुलांना आपल्याला पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे. देवघरापाशी बसवलं तरी चालेल, फक्त दक्षिणेकडे तोंड करून देऊ नका. आता काय करायचं आहे, तर मुलांना तुम्हाला जे कुंकवाचा टिळा आहे तो लावायचा, त्यावरती अक्षता चिकटवायच्या आणि हा जो दिवा आहे तर तो मुलांवरून तुम्हाला 21 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आता गोल घड्याळाचा काटा कसा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने मुलांवरून तुम्हाला 21 वेळा गोलाकार पद्धतीने हा दिवा उतरवून घ्यायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे, तुळशीपाशी ठेवायचा आहे किंवा मग मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला लावायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा, घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता उजवी साईड असेल त्या साईडला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या मुलांवरून तुम्हाला हा दिवा ओवाळायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला 2 वेगवेगळे दिवे हे लावायचे आहेत. आता एक दिवा केला आणि तो 2 मुलांवरून उतरवायचा असं अजिबात करू नका. एका मुलासाठी केलेला दिवा त्याच्यावरूनच उतरवायचा आहे. दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसरा दिवा तयार करून दुसरा दिवा उतरवायचा आहे आणि तो तुळशीपाशी किंवा उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती नेऊन लावायचा आहे. आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर कसं करायचं आहे, तर काय करायचं, मुलांचे जे एखादी फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्ही हा दिवा जो आहे तर तो उतरवून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल देखील करू शकता. तसं जमलं तर तुम्ही तसं देखील करू शकता. आता बघा, घरामध्ये स्त्रीला मासिक धर्म असेल तर इतर कुणी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. वडिलांनी केला, आजींनी केला किंवा इतर बहिणीने, भावाने कुणी केला तरीसुद्धा चालेल. दुसऱ्या दिवशी हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे, जेणेकरून तिथले पशुपक्षी, कीटक तो दिवा खाऊन घेतील. ज्यावेळेस तुम्ही मुलांवरून दिवा ओवाळणार आहात तेव्हा तुम्हाला आनंदेश्वर
जे महादेवाचं नाव आहे तर ते घ्यायचं आहे आणि हा दिवा ओवाळायचा आहे. तसेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी व्रत देखील करायचं आहे. आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या घराजवळ जर एखादी गाई असेल, वासरू असेल तर त्याची पूजाही करायची आहे. कारण गाई ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि घरातील स्त्री देखील लक्ष्मीचं रूप मानलं जातं. जर तुमच्या आसपास गाई वासरू नसेल तर घरामध्ये गाईची तुम्हाला मूर्ती असेल तिची पूजा करायची आहे. किंवा मग तुम्ही एखादी रांगोळीसुद्धा गाई वासराची काढून त्याची पूजा देखील करू शकता. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.